नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसातच जाहीर होतील, मात्र त्याआधीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पदाधिकारी पक्ष आणि महायुती सरकारवर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विदर्भातील 10 जिल्हा अध्यक्ष याबाबत बैठक घेणार आहेत। ते पक्ष आणि सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। याबाबत जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर म्हणाले की पक्षावर नाराजीचा प्रश्न नाही, सध्या जे महायुतीचे सरकार आहे त्या जिल्हा अध्यक्षांना ज्या कामाची अपेक्षा होती ती कामे पूर्ण होत नाहीत। आमच्या पक्षाचे मंत्री असेल किंवा महायुती सरकारमधील मंत्री असेल ते आमच्या पक्षाआधीच जिल्हा अध्यक्षांची कामे करत नाहीत। नुकत्याच झालेल्या लोकसभेत विदर्भातून आम्हाला एकही जागा मिळालेली नाही। भविष्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला जागा सुटणार की नाही हे देखील जिल्हा अध्यक्षासाठी महत्त्वाचा विषय आहे। जिल्हा नियोजन संधी संघटनाचा विषय विधान परिषदेवर विदर्भातील एकाला संधी द्यावी, अशा माणसाला संधी द्या ज्यांचा संघटनेला फायदा झाला पाहिजे। उगाच जवळ फिरणाऱ्याला दिले तर त्याचा संघटनेला फायदा होणार नाही आणि संघटना विदर्भात वाढणार नाही असं त्यांनी सांगितले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनं याआधी विदर्भात ज्यांना संधी दिली त्याचा फायदा संघटनेला झाला नाही। विदर्भात आम्हाला एक विधान परिषदेची आमदारकी हवी। आजच्या जिल्हाध्यक्ष बैठकीत आम्ही जे काही ठराव मांडू त्याबद्दल आमचे विदर्भातील नेते प्रफुल्ल पटेल आणि संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना वेळ देऊन व्यथा मांडणार आहे। जिल्हा नियोजन समिती अजित पवारांच्या पक्षाचे सदस्य पाठवलेले असतील तर त्यांना काहीच निधी मिळत नसेल तर संघटना चालवायची कशी असा प्रश्न बाबा गुजर यांनी उपस्थित केला। दरम्यान निधी विषयात दादांशी बोलणं झालं असून त्यांनी लक्ष घालून जिल्हा अध्यक्षांना निधी वाटप करावे अशी मागणी केली आहे। संघटनेत राहून आरोप करत नाही, मात्र सर्व जिल्हा अध्यक्षांचा अनुभव हा कुठल्याही मंत्र्यांकडे गेले तरी काम होत नाही असा आहे। चहापेक्षा किटली गरम म्हणजे मंत्र्यांची पीए असतात। आम्ही अजितदादांना सोडून जाणार नाही। प्रफुल्ल पटेल हे आमचे मार्गदर्शक आहेत। आमच्या जिल्हा अध्यक्षाची जी अडचण आहे ती आम्ही संघटनेकडे मांडतोय। आमच्या व्यवस्था दुसऱ्यांना सांगणार का असा सवालही बाबा गुजर यांनी उपस्थित केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।